नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन. महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राजकीय वर्तुळात आव्हाडांवर निशाणा. जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं. आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांची नोंद. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. आव्हाडांची भावना समजून घ्यायला हवी. फक्त विरोधक असल्यानं आव्हाडांना विरोध नको. छगन भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे आभार मानले. तुम्ही अशा प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिलात, आपले आभार. आव्हाडांचं ट्विट. आव्हाडांकडून नकळतपणे बाळासाहेबांचे पोस्टर फाडले गेले. जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे माफीही मागितली. जयंत पाटलांकडून आव्हाडांच्या कृत्याची सारवासारव. संविधान धोक्यात म्हणणारे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाडांवर काही बोलणार का? सचिन खरातांचा सवाल. मंत्रालय परिसरात जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न. संगमनेर शहर भाजपची जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार. बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी आव्हाडांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा भाजपकडून निषेध. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. कार्यकर्त्यांकडून आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी. महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक. नागपुरातील संविधान चौकात आव्हाडांविरोधात भाजपचं निषेध आंदोलन. ठाण्यातील कोर्टनाका परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी. जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. डॉक्टर पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर. अल्पवयीन आरोपीऐवजी ससूनमध्ये आईचेच ब्लड सॅम्पल घेतले होते. आरोपीच्या आईवरही कारवाईची शक्यता. अजय तावरेनं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता. गुन्हे शाखेच्या पोलीस तपासात श्रीहरी हळनोरची कबुली. तर ब्लड सॅम्पल बदलणे पण माझ्या मनाला पटलं नव्हतं. चौकशीत डॉक्टर हळनोरकरची माहिती. सीएमओ कार्यालयानं अजय तावरेची बदली थांबवली. 10 वर्षांपासून अजय तावरेला राजाश्रय मिळालाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. सुनील टिंगरेंच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा, म्हणूनच तावरेची नियुक्ती. ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळेंची पत्रकार परिषदेतून माहिती. आमदाराच्या शिफारशीवर तसा अहवाल दिला. तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं डीनचं कर्तव्य होतं. मंत्री काय ब्रह्मज्ञानी असतात का? हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. ससूनचे डीन विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं. डॉक्टर पल्लवी सापळेंच्या चौकशी समिती अहवालात शिफारस. डॉक्टर विनायक काळेंच्या जागी आता डॉक्टर चंद्रकांत म्हस्केंकडे ससूनचा अतिरिक्त कारभार सोपवला. शंभूराज देसाईंना एक्साईज विभागाची तातडीची बैठक बोलावली. पुणे अपघात प्रकरणानंतर राज्य सरकारवर आक्रमक भूमिकेत. गेल्या काही दिवसांमध्ये पब आणि बारवर झालेल्या कारवाईचा आढावा घेतला जाणार. रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना कायदेशीर नोटीस पाठवणार. माझ्यावर कुणी हक्कभंग आणला तर मी त्याचा कसा भंग करतो ते पहा. शंभूराज देसाईंकडून आलेल्या नोटीशीला रवींद्र धंगेकरांचा इशारा. तर मला आलेल्या नोटीसला मी उत्तर देणार. रवींद्र धंगेकरांचा शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर. मुक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवेंकडून सुरू. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणूक खर्चात अग्रेसर. निंबाळकरांकडून निवडणुकीवर सर्वाधिक 52 लाख रुपये खर्च. तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याकडून निवडणुकीवर 27 लाख रुपयांचा खर्च. धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या खर्चात 25 लाखांची तफावत. तर भाजप उमेदवार भामरेंच्या खर्चात 29 लाखांची तफावत. प्रशासनाकडून दोघांनाही नोटीस. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. सकाळी 8 वाजल्यापासून एकूण 84 टेबलांवर 140 फेऱ्यांमध्ये पार पडणार मतमोजणी. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास निर्बंध. 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजय होणारच. माजी 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू. गंगापूर विधानसभेचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा दावा. विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा. लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार.
नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी। मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने। भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळणार। 7व्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा आज थंडावणार। 1 जूनला 7व्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान। नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। नागपूर विद्यापीठात बीएच्या इतिहासाच्या परीक्षेत हेडगेवार आणि संघावर प्रश्न, तर आरएसएस वरील प्रश्न पाठ्यक्रमाबाहेरील असल्याचा विरोधकांचा आरोप। इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर सतीश चाफलेंनी दावा खोडला। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल। हवामान विभागाची माहिती, पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गातील देहू ते देहू रोड रस्ता अरुंद। स्थानिकांसह भाविकांची रस्ता रुंदीकरणाची मागणी।